हाय, मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। आज आहे साश्वीचा बर्थडे आणि व्लॉगची सुरुवात करते दुपारपासून। ॲक्च्युअली बर्थडेचं प्रिपरेशन चालू झालेलं आहे। मला थोड्या गोष्टी दाखवते, पण नक्की बघा साश्वीने काय काय मजा केली, मस्ती केली, आम्ही पण बर्थडे कसं सेलिब्रेशन केले बघायला लाईक शेअर सबस्क्राइब पण करा। चला, आता इथे ते डेकोरेशनवाले दादा वगैरे आलेले आहे। तोपर्यंत माझे भाऊन ते पण आले होते। डेकोरेशनचं काम चालू होतं आणि साश्वीचं खेळायचं काम चालू होतं। ते दादा ज्या मशीनने फुगे फुगवून तिच्या अंगावरती फेकत होते, तिला खूप मजा येत होती। तिने सगळ्या फुग्यांसोबत मस्त खेळून घेतलेला आहे। आता इथे बऱ्यापैकी त्यांचं डेकोरेशन वगैरे करायचं काम चालू आहे आणि त्यांची ही टेक्निक मला खूप आवडली ॲक्च्युली। जी त्यांनी माळ जी बनवली ना मस्त धाग्याने, खरंच मला ते खूप आवडलं। आणि फायनल लुक असा आहे ह्या डेकोरेशनचा। कटआउट ठेवले होते आणि बाकी हॉलमध्ये रिंगचं डेकोरेशन केलेलं होतं। सो असं झालेलं आहे डेकोरेशन झालेलं आहे। आम्ही तयारी करायला घेतो कारण आता बऱ्यापैकी वेळ झाला आणि पाहुणे यायला सुरुवात होईल। सो मेकअप करायला घेतलाय। मेकअप तर बेसिक आम्ही घरीच करतोय। सो कन्सिलरचा बेस करणार आहे। कन्सिलर लावून झाल्यानंतर मी त्याला कॉम्पॅक्टने पॅक केलं आणि आय शॅडो, काजळ, ब्लश वगैरे सगळं करून घेतलं। आणि मी फक्त हायलायटरसाठी सोनलची मदत घेतली होती कारण मला ॲक्च्युली ते लावता नाही येत आणि आरशामध्ये असं लांबून थोडंसं दिसत पण नव्हतं। सो तिच्याकडून मी ते लावून घेतलं आणि पुढचा व्हिडिओ ॲक्च्युली रेकॉर्ड नाही झाला, माझा थोडा टेक्निकल इश्यू। बॅकग्राऊंडला इग्नोर करा आणि माझा लुक बघून घ्या। असा झाला होता माझा फायनल लुक झाल्यानंतर पिल्लूची पण तयारी केली आणि आमच्या दोघींचं थोडं फोटो सेशन करून घेतलं। आणि इथे मेन बर्थडेला सुरुवात झाली आहे। इथे पिल्लूला आम्ही जास्त नाही पण 5 बायकांनी वगैरे ओवाळून घेतलं आणि पिल्लू पण मजा करते। ॲक्च्युली तिच्या बर्थडेच्या आधी थोडीशी तिची झोप झाली होती, त्यामुळे ती पूर्ण बर्थडे होईपर्यंत बऱ्यापैकी फ्रेश होती। रिया आणि भाऊ सगळ्यांसाठी प्लेट्स भरत आहे। माझं थोडंसं फोटोशूट झालं आणि आता इथे रियाने आणि भाऊने आणलेले गिफ्ट्स त्यांनी दिलं। त्याने साश्वीसाठी चेन आणली होती, ती वेअर केली, छान छान फोटोज काढले। आणि सेकंड गिफ्ट दिलेलं आहे तिच्या छोट्या मामांनी, कार्तिक आणि तेजसनी। आणि इथून सगळ्यांनी छोटे छोटे छान छान गिफ्ट्स आणले होते आणि सगळं कार्यक्रम होते, खूप छान झाला होता। एवढ्या शॉर्ट नोटीसवरती सगळी पाहुणे मंडळी जमली होती, भरपूर अशी माझं आणि साश्वीचं परत एकदा थोडं छान वाटलं वगैरे करून झालं। दादू आला होता, दादूने एवढे फोटोज काढले होते, सो त्याच्यासोबत पण एक क्लिक घेतला।
इथे माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहे सोसायटीमधल्या. मैत्रिणी वयाने जरी मोठ्या असल्या तरी मनाने खूप यंग आहेत आणि त्यांनी एवढी गिफ्ट्स आणली होती की पूर्ण टेबल फुल झाला होता. छान वाटलं. सगळ्यांनी वेगवेगळे गिफ्ट्स आणले होते. साशवीच्या त्या सगळ्या खूप लाड करतात आणि सगळ्यांना साशवी ॲक्च्युली खूप आवडते. सो त्यांनी खूप सारे छान छान गिफ्ट्स आणले होते. ॲक्च्युली गिफ्ट्स ओपनिंगचा पण एक छान व्हिडिओ बनवणार आहे मी, सो तो पण नक्की बघा. सो माझ्या महिला मंडळासोबत एक छान गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर फोटोज वगैरे क्लिक केले आणि हे सगळं झाल्यानंतर ॲक्च्युली साशवीचं एक सिंगल फोटोशूट करत होतो. त्यासाठी सगळे तिला हसवत वगैरे होते आणि ती छान खेळतही होती. ती थोडीशी झोप झाल्यामुळे तिने छान पूर्ण पार्टी एन्जॉय केली शेवटपर्यंत आणि तिला मोकळं असं खाली खेळायला खूप आवडतं. सो त्यामुळे तिने फोटोज पण छान छान काढून दिले. झाल्यानंतर साशवीचा ड्रेस चेंज केला आणि ती छान मामांसोबत वगैरे खेळली आणि सगळे पाहुणे वगैरे गेल्यानंतर भरपूर असा पसारा झाला होता घरात. ॲक्च्युली कार्यक्रम घरी असला की बराच पसारा आणि कामं असतात. सो रात्री ते सगळं आवरून घेतलं. लेट झालं होतं पण आवरून घेतलं सगळं. सगळ्यांना बड्डेला आल्याबद्दल आणि सगळ्यांनी खूप सारे गिफ्ट्स आणि शुभेच्छा दिल्या आहे. गिफ्टचा अनबॉक्सिंगचा पण व्हिडिओ बनवायचा आहे. रात्री ॲक्च्युली थोडं लेट झालं होतं त्यामुळे ब्लॉगची शेवट केला नव्हता आणि सगळ्यांना थँक्यू म्हणायचं पण राहिलं होतं. तर सगळे जर व्हिडिओ बघत असेल तर खरंच सगळ्यांना खूप थँक्यू. तुम्ही सगळे आल्याने खरंच खूप बरं वाटलं. आणि आता ॲक्च्युली असं होतं की बड्डे गावाला करणार होतो पण काही कारणांमुळे तो गावचा बड्डे कॅन्सल झाला. सो मुंबईला ठेवला होता पण अगदी शॉर्ट नोटीसवरती सगळे आले आणि सगळ्यांनी खूप मजा मस्ती केली. त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू सो मच.